आज दुपारच्या जेवणामध्ये गावठी कोंबड्याचा रस्सा आणि भाकरी माझ्या तयार झाल्या होत्या, पण यांनी साईटवरून येताना उरण नाक्यावर त्यांना फ्रेश खाडीतली काळी कोलबी आणि खरब्यांचा वाटा मिळाला म्हणून ते घेऊन आले आणि त्यातली अर्धी साफ करून आता घेते आणि अर्धी मी फ्रीजमध्ये ठेवलेली आहे. शेपटीचा भाग कापून घ्यायचा आहे आणि वरती जी खवला असतात ती काढून घ्यायची आहे आणि सुरीच्या साह्याने ना याला असा आडवा कट द्यायचा आहे आणि कट देऊन झाल्यावर आहे ना असं हलका असं प्रेस करायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पोटात जी घाण असते ती काढायला आपल्याला एकदम सोपं जातं. पोटातली घाण पूर्णपणे काढून टाकायची आहे आणि अशाच पद्धतीने मी बाकीच्या सुद्धा खरब्या साफ करून घेणार आहे. साफ करून झाल्यावर 3 ते 4 वेळा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहे. आणि आहे ना कोलबीचा भाग तुम्ही बघू शकताय, कोलबी सुद्धा फक्त डोक्याच्या इथला जो तुरा असतो तो काढलेला आहे आणि शेपटीचा भाग काढलेला आहे, कारण ही खाडीतली कोलबी आहे ही अशीच साफ करतात. स्वच्छ धुवून झाल्यावर त्याच्यामध्ये किसलेला लसूण, आलं, 2 मिरच्या, हळद, धणा पावडर, आगरी लाल तिखट मसाला, चवीनुसार मीठ, तेल घालायचं आहे आणि लिंब पिळायचं आहे आणि मग खरब्यांना सुद्धा लिंब पिळून घ्यायचा आहे. हळद, धणा पावडर, आगरी लाल तिखट मसाला, चवीनुसार मीठ, क्रश केलेला लसूण घ्यायचा आहे आणि सर्व मसाला व्यवस्थित खरब्यांना लावून ठेवायचा आहे 10 मिनिटासाठी. 1 ग्लास पाण्यामध्ये थोडीशी चिंच आणि 1 टीस्पून तांदळाचं पीठ ॲड करून ते पाणी मी याच्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि इकडे टोपामध्ये तेल तापल्यावर त्याच्यामध्ये कोलंबीची ही फोडणी दिलेली आहे आणि मग परत वरून याच्यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. उकळी आल्यावर त्याच्यावर झाकण द्यायचं आहे आणि कोलंबी शिजवून घेणार आहे. खरब्यासुद्धा फ्राय करायला घ्यायच्या आहेत. तेल तापल्यावर तव्यामध्ये परत एकदा क्रश केलेला लसूण घालायचा आहे. लसूण थोडासा ब्राऊन होत आल्यावर त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेल्या खरब्या घालायच्या आहेत आणि दोन्ही साईडनी मस्त खरपूस अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत. कोलंबी पण बघू शकता तुम्ही, रस्सा मस्तपैकी आता तयार झालेला आहे. बर्फातल्या मच्छीपेक्षा खाडीतली मच्छी शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि खायलासुद्धा एकदम मस्त फ्रेश लागते. खरब्या एका साईडनी शिजवून झाल्यावर मी पलटून घेतलेल्या आहेत आणि दुसऱ्या साईडनी सुद्धा मस्त आता त्या फ्राय करून घेत आहे. दुसऱ्या साईडने सुद्धा आता खरब्या मस्त फ्राय झालेल्या आहेत. बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि हे बघा गावठी कोंबड्याचा रस्सा, त्याच्यावर सुद्धा कोथिंबीर घातलेली आहे आणि हे आहे आजचं जेवण. जेवणात आहे आज तांदळाच्या भाकरीऐवजी ज्वारीची भाकरी. जेवण कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा.